श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे। नवीन वर्षाची आपली सुरुवात होणार आहे, पण आता तुम्हाला सांगेल की बऱ्याच लोकांचं असं असतं की देवपूजा करण्यात येत नाही, आणि बऱ्याच लोकांचं असं असतं की आठवड्यावर देवपूजा करत नाही आणि एक दिवस देवपूजा करत असतात। पण देवपूजा केल्याने आपल्या घरामध्ये आपल्याला काय लक्षणं जे असतात ते बघायला मिळतात, किंवा चमत्कारित असे फायदे जे असतात ते कुठले असतात। आपण म्हणजेच काय, तर आपण देवपूजा का करावी, आपण देवपूजा केल्याने आपल्याला कोणते फायदे मिळत असतात, या प्रश्नाचं उत्तर आज मिळेल। तर बघा, आपण देवपूजा करत असताना आपलं कुठेतरी देवाशी एक नातं जुळत असतं, एक आपलं मनाचं नातं तिथे जुळत असतं। ज्या पद्धतीने आपल्या घरामध्ये आपल्या घरात वडिलांचं मुलाचं असतं, आईचं मुलीचं असतं, त्याच प्रकारे तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये प्रत्येक नातं हे जपलं जातं। त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण देवपूजा किंवा आपण आराधना उपासना करत असतो, त्याच पद्धतीने देवांसोबत सुद्धा आपलं एक मनाचं नातं जुळत असतं। आपल्या अंतःकरणापासून आपण जर पूजा पाठ सगळं काही आपण अंतःकरणापासून केलं तर नक्कीच आपल्या देवांसोबत आपल्याला बोलायला आवडतं। आपण बघा, महाराजांसोबत बोलत असतो, आपले वाईट दिवस असू द्या, चांगले दिवस असू द्या, आपण कुठल्या तरी संभ्रमात असतो किंवा काही दुःख असलं तर आपण महाराजांसोबत समोर बसत असतो आणि महाराजांना सांगत असतो। आपल्या आयुष्यात जर काही आनंद असला तर ते सुद्धा आपण महाराजांना सांगत असतो, त्यांच्याबरोबर शेअर करत असतो। म्हणजेच काय, तर आपल्यासोबत काहीतरी नातं तयार होत असतं। आणि हे नातं केव्हा तयार होतं बरं, जेव्हा आपण दररोजच्या दररोज देवपूजा करतो, महाराजांचं नामस्मरण करतो। नाही नामस्मरण करायला तुम्हाला वेळ साध्य होत तर आपण अंतःकरणापासून मानसपूजा तरी करतो, आणि एक सवय आपल्याला चांगली लागत असते। आणि ती सवय म्हणजेच काय, तर आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा किंवा सकारात्मक लहरी ज्या असतात हे येणं। आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा आपल्यामध्ये कुठेतरी या सकारात्मक लहरी ज्या असतात त्या प्रवेश करत असतात। ज्या पद्धतीने ब्रह्मांडामध्ये आपण बोलत असतो की सकारात्मक लहरी ज्या असतात त्या खेचून घ्यायचं काम हे देवघर करत असतं, किंवा आपण देवपूजा करत असताना तिथे सगळ्यात जास्त पावर जर म्हटलं आपल्या घरातील तर हे देवघरामध्ये असतं। म्हणून आपण देवांची पूजा नित्यनियमाने केली, किंवा तिथला जो परिसर असतो देवघराचा तो स्वच्छ ठेवणं खूप महत्वाचं असतं। दररोजच्या दररोज आपण देवपूजा केली, देवघर स्वच्छ ठेवलं, किंवा देव स्वच्छ करून म्हणजे अभिषेक वगैरे केला तर ते स्वच्छ राहत असतं। प्रसन्नता आपल्या घरामध्ये येत असते, कुठेतरी सकारात्मकता आपल्या घरामध्ये वावरत असते। आणि तसेच तुम्हाला सांगेल बघा, जेव्हा आपण देवपूजा करत असतो, देवांचा अभिषेक करत असतो, तर अभिषेक करत असताना जेव्हा जेव्हा आपण देवपूजेमध्ये अभिषेक हा केला जातो, देवांचा अभिषेक केला जातो, तेव्हा तेव्हा आपलं जे आत्मा असतो किंवा आपलं जे मन असतं ते शुद्ध होण्याचं प्रक्रिया होत असते। हे जरी कोणाला खोटं वाटत असेल, पण मी तुम्हाला सांगेल ही खरी गोष्ट आहे। अध्यात्मामध्ये तुम्ही आहात तर तुम्हाला सांगेल, जेव्हा जेव्हा तुम्ही अभिषेक कराल तेव्हा तेव्हा तेवढा तुमचा स्वतःचा आत्मा हा परिवर्तित होत असतो आणि चांगल्या मार्गाला जात असतो। जेव्हा जेव्हा आपण देवपूजेमध्ये देवांना आपण म्हणजे अष्टगंध असू द्या किंवा देवी आईचा मूर्ती असेल, टाक असेल, फोटो असेल, त्यांना आपण हळदी कुंकू लावत असतो, तेव्हा तेव्हा तुम्हाला सांगेल आपल्या म्हणजे सौभाग्याचं लेणं जे असतं ते आपलं वाढत असतं, आपल्याला सौभाग्य मिळत असतं देवांकडून। म्हणून आपण देवपूजा करायला पाहिजे। तसेच तुम्हाला सांगेल बघा, जेव्हा जेव्हा आपण देवपूजेमध्ये दिवा प्रज्वलित करत असतो, आपल्या घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। तसेच अगरबत्ती किंवा धूप असू द्या, सुवासिक अगरबत्ती लावणं खूप महत्वाचं असतं। हे जेव्हा आपण करत असतो तर आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होत असते, आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी खेचून घेत असतात। म्हणून आपण दिवा प्रज्वलित करायला पाहिजे। तसेच तुम्हाला सांगेल बघा, आपण जेव्हा देवाला नैवेद्य ठेवत असतो, भलेही तो नैवेद्य तुम्ही म्हणाल ताई एवढा मला टाइम नाही किंवा वेळ नाही, तर तुम्हाला सांगेल दररोजच्या जीवनामध्ये अगदी बघा, खडीसाखर तुम्ही आणून ठेवा, एका डब्यात ठेवा, दररोज तुम्हाला खडीसाखरेचा नैवेद्य देवांना दाखवला तरी सुद्धा चालेल। खडीसाखर असू द्या, दूध साखर असू द्या, जेवणाचा नैवेद्य तुम्ही ठेवत असणार तो सुद्धा चालेल। जेव्हा जेव्हा तुम्ही नैवेद्य देवांना ठेवत असतात, तुम्हाला सांगेल तर नैवेद्य ठेवल्याने आपल्या घरामधील लोकांचं आयुष्य हे
वाढत असतं. म्हणजेच काय, दीर्घायुष्य होत असतात. येणारे संकट हे कमी होत असतात. आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी होत नाही. म्हणून ह्या गोष्टी आपण करायलाच पाहिजे. तसेच तुम्हाला सांगेल, ज्या घरामध्ये महादेवांची पूजा होत असते, भगवान शिवांची पिंड जी असते बघा, आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आहे. तर भगवान शिवांची आराधना ज्या घरामध्ये होत असते त्या घरांमध्ये कधीही भांडण जे असतात ते होत नाही. सुख समृद्धी त्या घरामध्ये नांदत असते. भगवान विष्णूंची बाल स्वरूपात आपण बाळकृष्णांची जेव्हा पूजा करत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये कुठलेही अडथळे येत नाही. सहसा करून तुम्हाला सांगेल, आपल्या मुलांविषयी जे असतात अडचणी त्या येत नाही. मुलांना संतती होण्यासाठी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये जी प्रगती असते सुख समृद्धीची, ती कधीही अडथळे न येताही पूर्ण होत असते. म्हणून काही सेवा ह्या केल्या गेल्या पाहिजे. आपल्या घरामध्ये कुलस्वामिनीची जेव्हा पूजा होत असते, आराधना उपासना होत असते, तेव्हा आपल्या पाठीशी सदैव कुलस्वामिनीचं बळ असतं. आपल्याला प्रत्येक गोष्टीत प्रगती आणि यश मिळवण्याचं काम हे कुलस्वामिनी करत असतात. म्हणून आपल्या घरामध्ये कुलस्वामिनीची पूजा होणं खूप महत्त्वाचं असतं. तसेच आपल्या गुरूंचं पाठबळ आपल्याला लागण्यासाठी, सदैव आपल्या गुरूंचं पाठबळ आपल्या पाठीशी हवं असेल तर आपल्याला आयुष्यामध्ये गुरूंची कृपा मिळवण्यासाठी गुरुपूजा ही आपल्या घरात होणं खूप महत्त्वाचं असतं. त्यांचा जप होणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला भलेही सांगेल वेळ नाही काही नाही, पण निदान सांगेल दररोजच्या जीवनामध्ये देव जे असतात ते देवपूजा आपण करायचीच आहे. भलेही तुम्ही 2-5 मिनिटात करा. देव धुवायला काही जास्त कालावधी लागत नाही. आणि केंद्रानुसार सांगते तुम्हाला, आपल्या देवघरामध्ये अगदी 5 मूर्त्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. अगदी 5 मूर्त्यांची पूजा करायला 5 मिनिटं लागतील तुम्हाला. पटापट आपण देवपूजा केली तरी सुद्धा चालत असते. पण जे देव असतात ते पारोशे ठेवू नका. देव हे रोज धुतलेच गेले पाहिजे, त्यांची आंघोळ झालीच पाहिजे. हा कटाक्षाने आपण नियम करावा. 5 मिनिट 10 मिनिट आपल्या देवांसाठी आपल्याला काढायचं आहे. ते केल्यानंतर आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणात पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. तुम्हाला देवघर साफ करायला वेळ नाही, कपडा चेंज करायला, देवघरातला जो कपडा असतो तो साफ करायला किंवा चेंज करायला वेळ नाही, तुमचा सुट्टीचा दिवस असेल त्या दिवशी तुम्ही स्वच्छ करा, काही हरकत नाही. पण मात्र देव हे पारोशे ठेवू नका. दररोजच्या दररोज देव आपण पाण्याने स्वच्छ करून ठेवायचा प्रयत्न करा. त्याने आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच पद्धतीने बदल घडून येत असतात. न लागणारे देव किंवा आपण ज्या देवांची आराधना उपासना करत नाही असे देव आपल्या देवघरात ठेवू सुद्धा नका असं सांगेल. आणि जे देवांची आराधना उपासना करत असतो त्याचे आपल्या घरात खूप जास्त पटीने प्रभाव बघायला मिळत असतो आणि आपलं एक नातं त्या देवांसोबत बनत असतं. म्हणून तुम्हाला सांगेल, जे नातं आपल्या घरामध्ये प्रत्येक नातं असतं त्या पद्धतीने देवांचं आणि आपलं सुद्धा एक नातं बनायला वेळ लागत नाही. त्यासाठी आपण निदान थोडा का वेळ असे ना आपल्या देवांसाठी काढायचा असतो. बरेच लोक माझ्या शेजारीच होते, एक ताई त्या देवपूजा करत नव्हत्या, एका आठवड्यानंतर देवपूजा करायच्या. आणि जेव्हा ते यायला लागल्या माझ्यासोबत बोलायला लागल्या, शेजारी होते माझे, त्यांच्यामध्ये खूप बदल झाले. त्यांच्या घरात सुद्धा हा बदल घडून आला. म्हणून मला कुठेतरी वाटलं की हा विषय आपण शेअर करू. तर खरंच तुम्हाला सांगते, अगदी थोडा वेळ काढून आपल्याला देवपूजा ही करायची. खूप महत्त्वाची अशी माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायचा एक छोटासा इथे प्रयत्न केला. नक्कीच तुम्हाला आवडली असेल आणि समजली असेल अशी अपेक्षा करते. आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव.